मैत्रिणींनो, आज मी घेऊन आले आहे खमंग खुसखुशीत अळूच्या पानाच्या वड्याची रेसिपी। आज मी वड्या बनवण्यासाठी गावरान अळूची पाने आणली आहेत। गावरान पाने हे मध्यम आकाराचे असतात। हे देठ निळसर लाल असतात। हे पानं आरोग्याच्या दृष्टीने फारच उपयुक्त आहेत। यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर तसेच विटॅमिन ए, बी, सी असतात। हे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात। चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आपण ही अळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे। कोथिंबीर, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, 2 चमचे जिरे, लिंबू, मीठ, हळद, साखर आणि चणा डाळीचं पीठ। आता आपण हे साहित्य सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। जिरं, लसूण, हिरवी मिरची, मुठभर कोथिंबीर। आता मी हे सर्व साहित्य मिक्सरमधून फिरून घेतलं आहे। आता आपण हे डाळीच्या पिठात घालून घेऊया। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद, 2 चमचे साखर, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। आता आपण हे छान मिश्रण मिक्स करून घेतलं आहे। चला आपण आता हे पानांना लावून घेऊया। आपल्याला ह्या साइडने लावायचं आहे अशा। चला तर आपण वडी बनवून घेऊया। यासाठी आता आपल्याला डबल पानं वापरायची आहेत। अशा पद्धतीने आपण यावर हे पान ठेवून घ्यायचं आहे आणि याला देखील आपल्याला आता व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने छान सर्वकडे पसरून घ्यायचं आहे। आता आपण याचा छान असा रोल बनवून घेऊया। आणि आपण आता याला छान कढई तापलेली आहे। आपण आता याला वाफवायला ठेवूया। मी आता हे कढईमध्येच करते आहे। तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्यामध्ये देखील बनवू शकता। झाकण ठेवून घेणार आहोत आणि याला 10 मिनिट वाफ येऊ देणार आहोत। आता याला छान वाफ येणार आहे। कमीत कमी 10 मिनिट आपल्याला हे गॅसवर ठेवावं लागेल। चला तर आपल्या आता वड्या छान वाफून झालेल्या आहेत। तर आपण आता याला चेक करून बघू, व्यवस्थित झाले आहे। आता आपण यातनं काढून घेऊया। चला आता आपण याला कट करून घेऊया। तुम्ही हवे त्या आकारामध्ये याला कट करून घेऊ शकता। चला तर आपल्या वड्या ह्या छान कट करून झालेल्या आहेत। आता आपण यांना तळून घेणार आहोत। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता। तेल छान तापलं आहे। आता आपण वड्या तळून घेणार आहोत। आता गॅस कमीच ठेवायचा आहे। आता आपण ह्या घेणार आहोत। चला तर मग तयार झाली आपली अतिशय कुरकुरीत चविष्ट अळू वडी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।